भाजप गडबडलं होतं. गडबडलं म्हणजे म्हणजे गडबडलं. जे विरोधातले नगरसेवक विरोधात असताना फंडिंग मिळत नसताना जर काम करत असतील तर तुमचे मोदी साहेब असताना आणि फडणवीस असतानाही ते काम करू शकले नाही. हे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांवर कार्यक्षमतेचं टिक्का मारलाय. दादांचा जाहीरनामा, बरं. त्याला दिलेलं भाजपनं उत्तर, हे मला वाटतं की फार महत्वाचं आहे. तर आता अजित पवार समजा भाजपला जर अशी इथं जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर अजित पवार पुन्हा एकदा नवा पॅटर्न करून भाजपला सत्तेपासून रोखणार आहे का? ही लुटीपुटीची लढाई राहिलेलीच नाही. आता हे फार घासून निवडणूक होतीये. जे आता जे नगरसेवक राहिले त्यांना ती नगरसेवकच व्हायचं तर ते पक्ष कुठलाही बघत नाही ना. भाजपवाल्यांनी पाहिला ना दुसऱ्यांनी पाहिला तर ती ताकद त्यांची कमी आहे का? तर निश्चित कमी आहे. पण भाजपच्या नेत्यांच्या हे लक्षात आलं की आपण अजित पवारांना जेवढं टीका करू तेवढे ते मोठे होतील. त्याच्यामुळं त्यांना नक्की काय करायचं, टीका करायचं का थांबायचं, डायलेमामध्येच या गोंधळात ते अजूनपर्यंत आहे. मी सांगतो, दोन्ही राष्ट्रवादी 13 जागांवर एकत्र लढतात, एकमेकांसमोर लढतात. म्हणजे जरी ते असलं मैत्रीपूर्ण, तर स्प्लिट गेमचा खेळ आहे का? तर 100% आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आता गेले 10 दिवस प्रचार सभा, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी गेले 10 दिवस सतत घडत होत्या. उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज असतील किंवा माघारी असेल, तिकीट वाटप असेल, या सगळ्यात अनेक गोष्टी घडल्या. हे सगळं घडत असताना लोकांवरती त्याचा काय परिणाम होत होता, निवडणूक नेमकी कुठल्या दिशेने चालली आहे, या निवडणुकीत कुणाला मायलेज मिळते, कुणाला ऍडव्हान्टेज आहे, कुणाची बाजू जी आहे ती पिछाडीवरती गेली, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या आपण मूळ महापालिकेची बातमीदारी करणारे जे रिपोर्टर्स आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. कारण इथला त्यांचा सेन्स जो आहे, जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या जमेच्या बाजू किंवा कमकुवत बाजू ज्या आहेत त्या सगळ्या यांना बऱ्यापैकी माहिती आहेत. रोजचा संपर्क असतो नव्या उमेदवारांचा सुद्धा. त्यामुळे आपण या सगळ्यांची चौघांशी बोलूयात. शैलेश काळे सर आहेत, आज का आनंद, ब्रिजमोहन पाटील आहेत, सकाळचे बातमीदार प्रशांत आहेर आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे बातमीदार, आणि पांडुरंग सांडभोर पुढारीचे बातमीदार. हे सगळे पुणे महापालिकेची वार्तांकन जे पुणे महापालिकेचे ते करत असतात. आपण सुरुवात ब्रिजमोहन पासून करूयात. या सगळ्या निवडणुकीच्या बद्दल आता शेवटच्या टप्प्यात होता आपण, मतदान शिल्लक आहे. या अशा परिस्थितीमध्ये गेल्या 10 दिवसामध्ये काय काय घडलंय जे लक्षात राहण्यासारखं आहे आणि निकालात परिवर्तित होईल? लक्षात राहण्यासारखं म्हणजे एक आहे ती दादांचा जाहीरनामा, त्याला दिलेलं भाजपनं उत्तर, हे मला वाटतं की फार महत्वाचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गुन्हेगारी हे ते मुद्दे आले, कोण कार्यक्षम अकार्यक्षम हे मुद्दे आले. पण जेव्हा अजित पवारांनी आम्ही मोफत PMT प्रवास आणि मेट्रो प्रवास देऊ असं म्हणल्यानंतर जे काही पुण्यात थोडी खळबळ सुरू झाली, भाजप गडबडलं होतं. गडबडलं म्हणजे म्हणजे गडबडलंच. त्यांना ते हे कसं होणार, काउंटर काय द्यायचं त्याला? काउंटरमध्ये त्यांनी दिलं ना की सगळ्या निवडणूक शेवटी CM घेणार असं त्यांनी दिलं. काल तर म्हणले CM मुलाखती म्हणले फुकट सांगायला बापाचं काय जाते आपल्या, असं त्या CM काल उत्तर दिलं. त्याच्यामुळं ह्याच्यावर अख्खी इलेक्शन एक मजा आली, फिरली. घेणार तर हेच निर्णय घेणार, महायुती म्हणून निर्णय घेणार. पण ह्यांच्यामध्ये महायुतीमध्ये जी लागली ना, म्हणजे सुरुवातीला काय वाटलं, महायुतीमध्ये हे विरोधक टीका केली की हे विरोधी पक्ष शिल्लक ठेवला आणि सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई चालू झाली. सुरुवातीला वाटलं लुटूपुट लढाई आहे. पण अजितदादांनी जे काय थोडी पुण्यात 4 दिवस तळ ठोकून जी सगळी मुसंडी मारली, त्याच्यानंतर एक ही लुटुपुटीची लढाई राहिलेलीच नाही. आता हे फार घासून निवडणूक होतीये, अशी सगळी भाजपमध्ये चर्चा, राष्ट्रवादीमध्ये चर्चा, काँग्रेसमध्ये सगळ्यांकडे ही चर्चा की निवडणूक घासून होतीये. हे एकंदरीत गेल्या 10 दिवसाच्या चर्चेतला मला सार वाटतोय. ही निवडणूक सुरू होताना भाजप प्रचंड कॉन्फिडंट होते. आकडे जर ऐकले त्यांचे, 1,200 पासून सुरूच केलं होतं त्यांनी. म्हणजे किती जागा येणार 165 पैकी, तर 1,200 जागा येणार असं पहिलेच निवडणुकीच्या आधीच भाजपच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या. आणि या सगळ्याला हळूहळू सुरुंग कसा लागला तो जागा वाटपापासून. प्रशांत आहेरांना विचारूया आपण. जागा वाटपापासून जी नाराजी सुरू झाली भाजपमधली, साधारणपणे 40 विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापली, त्यापैकी काहींच्या पत्नीला उमेदवारी दिली, पण साधारण 20-25 तर असे नक्की आहेत विद्यमान नगरसेवक ज्यांची उमेदवारी कापली. आता हे अकार्यक्षम होते म्हणून उमेदवारी कापली, की कार्यक्षम नवीन त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्षम आला म्हणून उमेदवारी कापली, की उपनगरांमध्ये त्यांची अजिबातच ताकद नव्हती, तिथल्या निवडून येण्याच्या निकषावरती बाहेरून घेतलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली. पण याच्यातनं जी नाराजी तयार झाली त्या नाराजीचा भाजपला फटका बसेल. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं ना 2022ला, त्याच वेळेस या निवडणुका होणं अपेक्षित होतं. आता जे पत्ते पिसण्यावरून जे काही गोंधळ आहेत ना ते त्यावेळेस पण झाले असते. म्हणजे महाविकासाकडे ते कुठल्या ना कुठल्या कारणानं त्या निवडणुका लांबवल्या आणि लांबल्या, आणि बरोबर आता 9 वर्षांनी त्या निवडणुका होत आहेत. आता हा जो उलटा खेळ आला तो आता महायुतीमध्ये आला. 1 CM 2 DCM किंवा एक CM
असा तो सगळा खेळ होता. तिन्ही प्लेयर हे ताकदीचे होते. तिन्ही प्लेअरकडं म्हटलं तर सर्व प्रकारची रसद होती, सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या. यांना हे माहिती होतं की आपल्याला आपल्यामध्ये आपल्याला भांडणं ही होणार आहे आणि ही करावी लागणार आहे. म्हणून अजूनही माझं असं मत आहे का हा खेळ फक्त आकड्यांचा आहे. हा खेळ समजा असं समजू की भाजपच्या जागा कमी झाल्या किंवा भाजपला एक हाती सत्ता करता नाही आली तर राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाणार नाही असं काही आहे का? अजित पवार यावेळेस जसं शरद पवारांनी 19ला भाजपला सत्तेतून रोखण्यासाठी महाविकास आघाडी केलं, अजित पवारांनी यापूर्वी काँग्रेसला महापालिकेतून सत्तेतून रोखण्यासाठी पुणे पॅटर्न केला, तर आता अजित पवार समजा भाजपला जर इथं जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर अजित पवार पुन्हा एकदा नवा पॅटर्न करून भाजपला सत्तेपासून रोखणार आहे का? असं असेल तर ठीक आहे, मग ही लढाई खरी आहे म्हणजे तरी खरी आहे. नसेल तर हा खेळ आकड्यांचा आहे. नंतर एकत्र जाणार असाल तर तुम्ही विरोधकांची स्पेस खाऊन टाकायची आणि आपल्या आपल्यात लढायचं. हा खेळ आकड्यांचा आहे. 19-20 याचे 10-20 वाढतील, त्याचे 10-20 कमी होतील, याच्या पलीकडे काही नाही. बरं ठीक आहे. तुम्ही बराच काळ महापालिकेमध्ये काम करता. जुने कार्यकर्ते सगळे शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील आणि थोड्याफार फरकानं काँग्रेस सुद्धा म्हणजे जी महाविकास आघाडी राष्ट्रवादी सोडून केली आहे. तुम्हाला यांची जागा काही दिसते का या निवडणुकीमध्ये? आता ते स्पेस ठेवलाच नाहीये. मुळात काय झालंय की निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी जरी होती त्यांचे इन 25 नगरसेवक 165 मध्ये होते. शेवटी आता काय सत्ता जिकडे असते तिकडे जातात. मागच्या निवडणुकीत भाजपमध्ये पाहिले तर 50% उमेदवार बाहेरचे होते. जर 10 वर्ष त्यांनी हे केलं, 9 वर्ष सत्ता म्हणजे दोन आपण समजा महाविकास आघाडी सोडली, प्रशासक राजमध्ये पण आता भाजपचेच नेते इथं पालिका चालवतात. कारण तुम्ही पाहिलं असेल बरेचदा बातम्या आपण देतो, कुठलं टेंडर निघालं तर त्याचा इन्फ्लुएन्स कुणाचा असतो. शेवटी अलीकडचं राजकारण ते काय कुणाला असं लपून राहिलेलं नाही. जिकडे सत्ता तिकडे उदे होते, ती स्पेस ठेवली नाही वगैरे. किंवा प्रत्येकाचं करिअर आहे, एखादा खालच्या कार्यकर्त्याचं करिअर फक्त नगरसेवकापर्यंतच असतं. तुमचं शिक्षण मंडळ नाही राहिलेलं ना, तुमचं फक्त एकमेव समिती राहिली की वृक्ष प्राधिकरण. संधी तरी कुठं कुणाला कार्यकर्त्यांना कुठं संधी? त्यामुळे जे नगरसेवक राहिले त्यांना ती नगरसेवकच व्हायचं. तर ते पक्ष कुठलाही बघत नाही ना, भाजपवाल्यांनी पाहिला ना दुसऱ्यांनी पाहिला. तर ती ताकद त्यांची कमी आहे का? तर निश्चित कमी आहे. तो काय नवीन काय मुद्दा नाही, त्यात काय हे नाही. ज्याची सत्ता असते त्याच्या बाजूला जातात. भाजपचं गेल्या वेळेस बहुमत होतं, 105 होते, तरीही त्यांना वडगाव शहरी किंवा वारजे, दनकवडी तर स्वतःच्या पक्षाची ताकद नव्हती म्हणण्यापेक्षा निर्माण करता आली नाही ना. जे विरोधातले नगरसेवक विरोधात असताना, फंडिंग मिळत नसताना जर काम करत असतील तर तुमचे मोदी साहेब असताना आणि फडणवीस असताना ते काम करू शकले नाही. हे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांवर कार्यक्षमतेचं ठिक्का मारलाय तुम्ही. त्यामुळे ही लढाई तशी कशी की आता जिथं सगळ्या गोष्टी पुरू शकतात उमेदवारालाही तेवढंच पाहिजे. 4च्या मतदारसंघात स्वतःच्या घरातलं टाकून कोणाची लढायची तयारी नाही. बरोबर. अजून एक मुद्दा जरा महत्वाचा आणि इंटरेस्टिंग वाटतोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तो म्हणजे अजित पवार फ्रंट फुटवर खेळताना दिसतात. आता हे जरी प्रशांत म्हणतो तसं त्यांचं ठरलेलं असेल किंवा विरोधकांची स्पेस खायची, पण अजित पवार पहिल्यापासून ज्या पद्धतीने खेळत आले त्याला भाजपकडून त्या ताकदीचा तगडा काउंटर जो आहे तो अजूनपर्यंत निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तरी देता आलेलं नाही. त्यांची गडबड जी आहे किंवा ससे होलपड जी आहे ती दिसते, चिडचिड जी आहे ती दिसते. चंद्रकांत पाटील असतील, भाजपचे नेते असतील, मुरलीधर मोहोळ असतील, हे सगळे कुणी काही ठोस काउंटर त्याला देऊ शकत नाहीये. आणि फडणवीसांकडून अपेक्षित प्रेझेन्स जो आहे तो नाही, असं सुद्धा म्हटलं जातं की ते फार लक्ष देत नाही. दादा त्यांची सभा घेतली आहे, इंटरव्ह्यू झालेत, पण हे जरी असलं तरी जो थेट उपस्थितीचा किंवा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटचा जो भाग आहे तो फारसा दिसत नाही. खरंय, मला तर वाटतं अजित पवारांना संधी कोणी दिली पहिली उपलब्ध करून? भाजपनीच दिली, फडणवीसांनी नाही. अजित पवारांनी म्हणजे अजित पवारांना संधी भाजपच्या इथल्या नेत्यांनी दिली, फडणवीसांनी पण, म्हणजे सगळ्यांनी, सगळ्या भाजपने दिली. त्याचं कारण असं बघा, महायुतीत हे म्हणले आम्ही एकत्र निवडणूक लढणार. जेव्हा ठाण्यात शिवसेनेचे काही प्रवेश भाजपने घेतले त्याच्यावर मोठी वादावादी झाली. अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गेले नाही, पण अमित शहापर्यंत हे प्रकरण गेलं. शिवसेनेचे प्रवेश थांबले. पुण्यात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवेश जोराने चालू झाले. त्याच्यासाठी स्वतः अजित पवारांनी प्रयत्न केले, सुनील तटकरेंनी प्रयत्न केले, इथल्या नेत्यांना फोन केले, पण ते प्रवेश काय थांबले का नाही? म्हणजे तुम्ही मैत्रीपूर्ण लढताय आणि अजित पवारांचे इथले नगरसेवक घेऊन त्यांना डॅमेज करायची संधी आहे. तो एक वार अजित पवारांनी झेलला. त्याच्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लागली. पहिला गुन्हेगार येऊन आरोप कुणी केला? इथल्याच स्थानिक नेत्यांनी केला ना. एवढं झालं, मला वाटतं अजित पवारांच्या फुलटॉसच मिळाला.
मग त्यांनी त्या पद्धतीने आक्रमक प्रचार सुरू केला. म्हणजे एकतर भाजपची पाठी आता कोरी राहिली नाही. 17ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. पुणे असो पिंपरी चिंचवड असो, ज्या पद्धतीचे कामकाजे इथं झाले ते अजित पवारांना स्वतःचा जिल्हा आहे, तिथं पालकमंत्री राहिले, त्यांना माहित होतं. त्यामुळे इथं जर पक्षाची ताकद वाढवायची असेल तर अशा पद्धतीनंच जाणं अपेक्षित होतं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांच्यानुसार आक्रमक केलं. पण भाजपच्या नेत्यांच्या हे लक्षात आलं की आपण अजित पवारांना जेवढं टीका करू तेवढे ते मोठे होतील. त्याच्यामुळं त्यांना नक्की काय करायचं, टीका करायचं का थांबायचं, डायलेमामध्येच या राहिले. गोंधळात ते अजूनपर्यंत आहे. म्हणजे थोडंसं टोचतात पण अंदाज घेऊन परत थांबतायत. त्या परिस्थितीत अजित पवार मात्र फार वेगाने गेलेत आणि अजूनही त्यांना तो सूर सापडलेला नाही भाजपच्या नेत्यांना असं वाटतंय. म्हणजे अगदी ब्रिज म्हणून असं म्हटलं की जाहीरनाम्यात सुद्धा त्यांची गडबड झाली. म्हणजे जी प्रेस नियोजित नव्हती ती प्रेस झाली. संध्याकाळी त्याच्यावर खुलासा करण्याचं उत्तर भाजपला द्यावं लागलं. एकंदरीतच अजित पवारांना संधी मला वाटतं भाजपने निर्माण करून दिली. तुम्ही म्हणायचं मैत्रीपूर्ण आहे, तुम्ही म्हणायचे नाही नुरा कुस्ती आहे, तुम्ही मात्र डाव टाकायचा कुस्तीत आणि त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक प्ले केला आणि तो फसला, अशी गडबड भाजपची एकूण झालेली दिसते. शिवसेनेलाही त्यांनी शेवटपर्यंत लटकवून ठेवलं. एकनाथ शिंदेच्या ती महायुती काय होऊ दिली नाही धंगेकरांच्या एका वादामुळं किंवा आणखी कशामुळं, आबा बागुल धंगेकर. आणि मग त्याच्यातून आता गंमत त्याच्यातली जी बघायला मिळते ती अशी आहे की ते कुणाची मतं खातील असं जर प्रश्न विचारला तर ते सहज सोपं आहे. म्हणजे इकडे काँग्रेस आणि यांची राष्ट्रवादी सोडूनची जी महाविकास आघाडी आहे ती डॅमेज करेल असं म्हणत असताना त्यांनाही एकनाथ शिंदेकडून आता त्यांची ताकद फार नाहीये. पुण्यामध्ये सेनेची हा भाग जरी सोडला तरी चौरंगी लढत झाली. ह्याच्यात गमतीदार निकाल येतील का? म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये जे 2-3 हजाराने निकाल बदलणं अपेक्षित असतं ते निकाल सहज बदलतील का? एक आहे ना 108 जागा अशा आहेत की ज्या चौरंगीपासून सप्तरंगीपर्यंत 108 जागा अशा आहेत का त्या याच्यात पोटेन्शियल कॅन्डिडेट. हा की आता बघा मनसेचं कुठं काही वारं नव्हतं. काल मुंबईची सभा झाली, राज ठाकरेंचं भाषण जोरदार झालं. उद्या राज ठाकरे पुण्यात सगळीकडे रॅली करतात. सुप्रियाताई आज उतरल्यात, रोहित पवार काल उतरले. आता ही सगळी मंडळी उतरली. तुम्ही म्हणाल की दोन्ही राष्ट्रवादीसाठी असेल, तरी मी सांगतो दोन्ही राष्ट्रवादी 13 जागांवर एकत्र लढतंय, एकमेकांसमोर लढतंय. म्हणजे जरी ते असलं तर मैत्रीपूर्ण. तर स्प्लिट गेमचा खेळ आहे का? तर 100% आहे. आणि माझा म्हणजे असं आहे की भाजपचं भवितव्य ह्या स्प्लिटवरच डिपेंड आहे आता तरी. म्हणजे फायदा होईल त्यांना. हा जर ऑब्व्हियस आहे की भाजपच्या विरोधी मतांची विभाजन झालं तर त्याचा त्यांना फायदा होईल. भाजपला एक हाती सत्तेत जर आत्ता महापालिकेत व्यवस्थित यायचं असेल तर त्या स्प्लिट गेम शिवाय आता दुसरा पर्याय नाही. म्हणजे उद्या कदाचित असं म्हणजे गेल्या पुढच्या 48 तासात अशी परिस्थिती जरी दिसली की भाजप आपल्या खर्चातून काँग्रेसला वाढवते तर मला असं वाटतं फार काही मोठं चित्र काही वेगळं चित्र असेल असं काही नाही. म्हणजे ज्याला भाजपच्या पॅकेजमधून काँग्रेसचा प्रचार होत असेल तर काही हे आणखी इंटरेस्टिंग आहे. पण मग शिंदेचा किती फटका बसेल असं वाटतं? एक तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे या सगळ्या कॅम्पेनच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा निवडणुका लागल्या तिकडे डिक्लेअर झाले आणि आरोप प्रत्यारोप सुरू व्हायला किंवा निवडणूक गरम व्हायला ज्या अर्थानं आपण म्हणतो त्याच्या आधीपर्यंत एक कॉमन फ्रेज येत होते की भाजपचे नेते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. या इतक्या जागांचे आकडे ते जेव्हा सांगायचे तेव्हा अनेक जणांचे साधारणपणे ज्यांना तारतम्य लॉजिक आहे किंवा ज्यांना आकडे कळतात, ज्यांना परिस्थितीची जमिनीवरच्या परिस्थितीची पूर्ण माहिती आहे ते सगळे म्हणायचे भाजपचे नेते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि त्यांच्या या इतक्या मोठ्या आकड्यांनी म्हणजे इतके मोठे आकडे येणार नाही, ते गडबड तोंडावर पडतील. तर तसं वातावरण होतं का खरंच? हा मुद्दा आता जो प्रशांती जे विश्लेषण केलं की स्प्लिट गेम जो सगळं आहे कदाचित भाजपच्या नेत्यांवर त्याच्यावर विश्वास असणार आहे. आपण जेव्हा पाहतो ना की आपण नेक टू नेक पाहतो, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध काँग्रेस असे आपण लढत पाहतो एकंदरीत. आपण जे खालचे ते 2 क्रमांकाचे 3 क्रमांकाची जी लोक आहेत, कोणी 1000 मतदान घेईल, कोणी 2000 मतदान घेईल, कोणी 3000 मतदान घेईल, ह्याच्यामुळं विरोधी मतांमध्ये जी फूट पडणार आहे त्याच्यावर मला वाटतं की जे ओव्हर कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतोय तो भाजपला त्याच्यामध्ये दिसून येतो असं मला वाटतं. स्वतःच्यावर नाही पण तिकडं कुठेतरी डॅमेज होणार आहे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे, ह्याच्यावर त्यांचं हे सगळं मत अवलंबून आहे असं वाटतं. आणि असे काही जागा आहेत की अजून म्हणजे आता शेवटी मुद्दा हाच येतो की नेक टू नेक आहे की स्प्लिट होणार आहे इलेक्शन ही, तर हेच आता कळणार आहे. आता म्हणजे परत स्वतःच्या पैशाने दुसऱ्याचा प्रचार करणे हा एक प्रचार मला वाटतं की ह्या निवडणुकीत होईल. आणि शेवटी आणि विषय राहिला शिवसेनेचा, तर शिवसेना मागच्या वेळेस पण भाजपच्या सोबत नव्हती कारण की भाजप स्वतंत्र लढलेलं होतं. आता उलट त्या दोघांमध्ये फूट पडलेली आहे. अशा वेळेस कदाचित शिवसेनेचा जिथे एक मला ना सारखा प्रश्न पडतोय, काँग्रेसला जरा मी बऱ्याच ठिकाणी चर्चा केल्यावरती काँग्रेसला गेन होताना दिसतो
अचानकपणे उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस बरोबर गेल्यामुळं काँग्रेसला फायदा होईल असं वाटतं का? म्हणजे जे आता दिसतंय वोट शेअर जर ट्रान्सफर झाला कम्प्लीट काँग्रेसला, जे आपण आधी बघितलेलं होतं म्हणजे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये किंवा लोकसभेला ते जास्त दिसलेलं होतं, तसं जर झालं इथं कल्टिवेट जर झालं खरंच, काँग्रेसच्या बाजूला गेले शिवसेनेची मतं जी असतील ती, कारण त्यांच्याकडे तसे निवडून येण्यासारखे पोटेन्शियल कॅन्डिडेट शिवसेनेकडे दिसत नाहीत, पण काँग्रेसकडे जे आहेत त्या ठिकाणी मदत होईल का? मला वाटतं की खरे मागच्या वेळेस काँग्रेसचे 10 नगरसेवक आलेले होते. असं आत्ता वाटतं की त्याच्या पुढे हे काय जातील, म्हणजे एक वाढेल, 2 वाढेल, काय म्हणजे 15 2 आकडेमध्ये जातील असं वाटतं. कारण की मग प्रशांत जगतापचा काही का होईना त्यांना त्या वानवडीमध्ये फायदा होणार आहे. पुणे स्टेशनच्या परिसरात अरविंद शिंदे आहेत, एरोड्यामध्ये अविनाश साळवे त्यांच्या सगळा तो MIMचे उमेदवार घेऊन त्यांनी सगळा तो पॅनल व्यवस्थित बांधलेला आहे. आधीमध्ये इकडे पर्वतीमध्ये पर्वतीमध्ये एखादी निघेल, खाली कसब्यामध्ये एखाद दुसरी सीट निघेल, शिवाजीनगरमध्ये एखाद दुसरी सीट, असं करून ते गोळाबेरीज करून मागच्या वेळेसपेक्षा काहीतरी चांगला गेन करते. आता आपण बघूयात प्रभाग नंबर 7 मध्ये गोखलेनगर जनवाडीत शिवसेनेचा एक प्रवीण डोंगरे नावाचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, पण त्यांनी ह्यावेळेस त्यांच्या मिसेसला काँग्रेसच्या तिकीटावर उभा केलेला आहे. म्हणजे हे उद्धव ठाकरे पॅनल करण्यासाठी असे पण काही झाले, त्याचा फायदा कदाचित काँग्रेसला होईल असं मला वाटतं. ही मोठी कॉन्स्पिरसी, ही काही लगेच असं बघायचं काय खेळ नाही. हे सुरू कुठून होता खेळ माहितीये का? हा प्रभाग रचना करण्यापासून खेळ सुरू. सगळी एजन्सीची मेंटॅलिटी आहे, सगळ्याच गोष्टींमध्ये षडयंत्र आहे. काही मग प्रभाग कसा करायचा, मग कोणाला पोषक प्रभाग झाला पाहिजे, कोणाचे वोटर्स कॉन्सॉलिडेटेड करायचे, ते कॉन्सॉलिडेटेड करून कोणाकोणाला झुंजवायचं, ही एक कॉन्स्पिरसी. आता समजा आपण तोच पुणे स्टेशन जय जवान नगरचा जो प्रभाग अरविंद शिंदेचा आहे, तिथं 4 जागांमध्ये एका जागेवर स्ट्रेट फाईट आहे, पण एका जागेवर ना 5 कॅन्डिडेट आहे ठरून आहे. आता ते 5 कॅन्डिडेट देताना, आता गंमत अशी आहे, ते 5 कॅन्डिडेट देताना इथं प्रत्येकाला एक स्वतःचा विरोध आहे, म्हणजे स्वतःच्या पक्षातला एक विरोध आहे, एक दुसऱ्याच्या पक्षातला विरोध आहे आणि एक जनरल विरोध आहे. आंतरविरोधातले उमेदवार आहेत सगळे. आता त्या मी आता नाव नाही घेत, कारण परवा मतदान आहे त्या केसमध्ये. जर त्याच केसमध्ये तर ते एक बाजू बघितली ना, बरोबर एकाच माणसा पुढे 5 उमेदवार कसे आले, आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी ताकदीनं लढणार, त्याच्यानंतर शिवसेनाही ताकदीनं लढणार शिंदेची, आणि परत काँग्रेस आघाडीला लढायला लागणार, आणि परत या सगळ्यांना मिळून भाजप बरोबर लढायचं. हा सगळा कॉन्स्पिरसी कट आहे हा सगळा. मला एक, आता हे आपण जरा काय घडलं त्याच्यावरती बोललो, पण ही इलेक्शन तुम्हाला असं वाटतं का गेल्या 10 दिवसांमध्ये प्रचारावरती गेली आहे, किंवा मुद्द्यांवरती गेली आहे? प्रचार जो आहे तो मुद्द्यांवरती गेला, असं काही पुण्याच्या इलेक्शनमध्ये होताना तुम्हाला दिसतंय का? याचं कारण असं आहे की ते मुद्दे आले, फार फार तर चर्चेला येणारे 2च मुद्दे आहेत, एक ट्रॅफिक, पाण्याचा, रस्त्यावरचे खड्डे, असे साधारणपणे रोज जे फेस करावे लागतात ते विषय जर सोडले तर पॉलिसी ओरिएंटेशन मधले कुठलेही विषय कुणीच मांडलेले नाहीत. अजित पवारांच्या जाहीरनाम्यातला तो एक भाडं जे ते किंवा मोफत करायचा मुद्दा जो आहे तो जरा जास्त चर्चेत राहिला. त्याशिवाय बाकीचे पॉलिसी ओरिएंटेशनचे कुठलेच मुद्दे दिसत नाहीत. नद्यांचा प्रश्न असेल किंवा नदी सुधार प्रकल्प असेल, वारेमाप खर्च जो केलेला, म्हणजे काही 1000 कोटीचे प्रकल्प करून त्याचा ठराविक वेळेसाठी पुढच्या 8-10 वर्षासाठी महापालिकेच्या बजेटमधनं आत्ताच तरतूद करून ठेवणं असू द्यात, असे बरेच विषय आहेत ज्याच्यामुळे नागरी सुविधांवरती ताण येतो, पण त्याच्यावरती काही कोणी फार बोलत नाही. नाही, मुळात आहे ना, मी आता 5-6 उमेदवारांच्या तिथं पर्सनल जाऊन आलो, थोडा वेळ थांबलो. लोकांच्या अपेक्षा खरंच काही नाही आहेत. लोकांच्या अपेक्षा, मला स्वच्छता पाहिजे माझ्या भागात, पुरेसा पाणी पुरवठा पाहिजे, आणि मला ट्रॅफिक नको आहे, रस्ते चांगले पाहिजे, आजारपण आहेत, कोरोना भोगलेला आहे सगळ्यांनी, कोरोनामध्ये जवळपास घरटी माणूस गेलेला आहे. तर पब्लिकला ह्या तुमच्या आमच्या चर्चेत आहे ना, हे जे चर्चा चालली आहे ना, ती तुम्ही आम्ही आत्ताही करतोय, ही केवळ तुमची ना आमची, तुमच्या आमच्या धंद्याची चर्चा आहे आणि राजकारण्यांची आहे, व्यावसायिक चर्चा आहे, आमच्या बातमीदारीची चर्चा. आपल्या, मी पण बातमीदारच आहे, म्हणूनच म्हणूनच सांगतो. फक्त आपण पब्लिकला आपण तरी कुठे गृहीत धरतो. पब्लिकची मेंटॅलिटी फार वेगळी वाटते काही काही ठिकाणी. म्हणजे तुम्ही आता हा विषय जसा काढला ना, हे तर आम्ही लिहितोय, मी आता या बातम्या करतो, शेवटी काय आपलं काम समोर नेणं आणि ते ऍक्सेप्ट होणं वगैरे हा भाग नंतरचा. मी आता जे हे म्हटलंय की तुम्ही कॉन्स्पिरसी हे काय होईल वगैरे, तर आज भाजपलाही मानणारा जो वर्ग होता ना, जो जुना कार्यकर्ता आहे ना, त्यांना या काही गोष्टी पटलेल्या नाहीत. आपण विरोधकांची फाटाफूट म्हणतो ना,
तर त्यांचा स्वपक्षी आहे ना तो कुठं उतरलेला तुम्हाला पाहिजे. ट्रोलिंग आर्मी होती ना अगोदरची, हिंदू राष्ट्र जय Withdraw श्रीराम, झालेत ते. ते विड्रॉ झाले. आणि जे जुने जनसंघापासूनचे होते ना की ज्या एका तत्वाने लढलेले, तीही माणसं उद्या मतदानाला निघाली नाहीत तर आश्चर्य वाटायला नको. जर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एका तत्वाने लढताय की लोकांना आता कोणी एक हमामेत सगळे नंगे झाले. मागच्या वेळेस कसं होतं की लोकसभा विधानसभेत एकदम स्ट्राईक रेट चांगला होता आणि ट्रिपल इंजिन, त्यामुळे तो 100चाच कॉन्फिडन्स होता. आता 9 वर्षांनी अँटी इन्कम्बन्सी असताना हा कॉन्फिडन्स म्हणजे नाही का हमारे इतने पन्ना प्रमुख आहे हे नाही राहिलं. पुण्याचं पब्लिक आहे होय. पुण्याच्या पब्लिकनी जसं तुम्हाला 35 काय 28 वरने 105 वर नेलं, जे काहीच नव्हते, आज लोकांना आहे ना तिथं कोणाची मयत जरी झाली ना चांगल्यांची, परवाचं सांगतो आपल्या क्षेत्रातला जरी गेला तरी 4 माणसं आता गोळा होत नाही. माधव गाडगिळांचं फार पण तेच सांगतो किती हे राहिलंय आपण ते तरी कुठं दाखवतो. तर बराचसा विचार करणारा वर्ग आहे, सत्सदविवेक बुद्धीनी करणारा आहे, त्याचा आपल्याला अपमान करणं चुकीचं वाटतंय, मला असं वाटतंय. बरं, आता हे सगळं जरी झालं तरी पण आपण शेवटच्या टप्प्यात येऊ. आता एक तर आकडा लावायला लागेल सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपण आता चौघांचं घेऊ ना मत, कुणाचं किती, कोण कुणाला झुकतं माप देत आहे. संपलं आता काय शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मतदान शिल्लक आहे पैसे आता. वाटायचे अजून पैसे वाटायचे शिल्लक आहे का भाऊ? नगर परिषदला 8-10 हजार 15,000 रेट गेला. पुण्यात किती? 10,000 रेट आला. पुणे शहरातल्या काही प्रभागांमध्ये मताला 2,000, 4 कॅन्डिडेट मिळून 8,000. जर दोन्ही पॅनल टाईट आहेत, दोघांनी सेम रेट फोडलेत, म्हणजे 8 आणि 8 16,000, 4 मतं असतील तर 64,000. करा हिशोब. मग ही यंत्रणा बिंत्रणा हे सगळं फेक आहे. हे पैसे विसे पकडणं आणि हे सगळं मदत करते ना, यंत्रणा ठरवते कोणाला मदत करायची. आपल्या लक्षात येईल की प्लेअर कोण आहे? महायुतीचेच तिन्ही प्लेअर आहेत. पण ते परत मी म्हटलं ना कट आहे ही कॉन्स्पिरसी आहे, एकमेकांमध्ये खेळताय. त्याच्यातही मला एक व्यवस्थेचं हसू काय आलं माहितीये का, इथं महापालिकेचा जुना बोर्ड आहे, यशवंतराव चव्हाणांनी ते भूमिपूजन वगैरे केलं, दोन्ही पण बोर्ड टाकले. तो सुद्धा झाकला आणि त्याच्यावरती ज्यांची नाव आहे त्याच्यातले एकही हयात नाहीये. मग तो बोर्ड का झाकला असा प्रश्न मला पडला होता इतका वेळ. असं जरी झालं तरी नाही, पण असे काही आहेत आता जागा जिथं उमेदवार निवडणूक लढतोय ना त्याचा बोर्ड झाकलेला नाहीये. अशा आहेत ना. अजित पवारांचे सगळे बोर्ड सगळीकडे लागलेत आता. सगळीकडे त्यांचा अलार्म जोरात वाजतोय. काही नाही म्हणजे परत मी म्हणणार ना, सगळे सत्ताधारी याच्यात काही हे नाही. म्हणजे हा विनोदाचा भाग सोडा, एक क्षणभर असं हे मग एक माझा मुद्दा असा आहे ना की मी साधारणपणे मी मतदार आहे असं, किंवा आपण सगळे मतदार आहोत, हे राजकीय पक्ष आपल्या बरोबर चिटिंग करतात असं मतदारांना वाटत असेल का? हे वरती एकत्र बसतात, इथे एकत्र बसतात आणि पुन्हा 100% पहिल्यासारखं आता राहिलं नाही. फ्रस्ट्रेशन कसं काढायचं त्यांनी? पर्याय नाही ना त्यांच्याकडे, फिरून फिरून तेच आहे. शैलेश काळेंनी सांगितलं ना की मतदानाला बाहेर पडू की नाही पडू, हे फ्रस्ट्रेशन त्याचंही आहे ना. म्हणजे हा भाग काय आहे की सगळेच आम्हाला गृहीत धरतायत, इलेक्शन तुम्ही तुमच्यातच करायला लागलेत, पण ठरवा ना, नकाच करू ना, तुमच्याच जागा वाटून घ्या. टोकाची हा, प्रतिक्रिया. 165 काय जागा आहेत ना, वाटून घ्या ना. विधानसभेत तुमच्यात वाटूनच घ्या ना, कशाला आहे? म्हणणं काय आहे, आता सगळ्यांना अनुभवून झाले. आता काय ह्याला दिलं आणि त्याला दिलं तर माझ्या घरावर सोन्याचे कौलं नाही येणार. रोजचेच फक्त प्रश्न आहेत. पाणी व्यवस्थित पाहिजे, गटर व्यवस्थित, कुणाला फोन करायची गरज नाही पाहिजे. प्रशासनाचं काम आहे ना ते सुतासारखं आलं पाहिजे. आणि आडी अडचणीला किमान काय रे बाबा आहेस ना, कसा आहेस एवढं विचारलं तरी लोकांना समाधान आहे. लोकांचं घर तुमच्या पैशांवर आणि तुमच्या नगरसेवका पदावर चालत नाही. फक्त त्यांना माणुसकी पाहिजे. आणि खरंच या दैनंदिन याच्यात जो अडचणीत आलाय त्याला मदत करणारा माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता पाहिजे. नगरसेवक म्हणजे काय ही असं अपेक्षा तुम्ही अत्यंत फार ती किरकोळ- टोकाची केलेली आहे मी. किरकोळ म्हणून जी अपेक्षा व्यक्त केली ती ऍक्च्युअली स्वप्नवत आहे. म्हणजे असं काही होणं बाबासाहेबांनी already ही व्यवस्था इतकी उत्तम आणि इतकी संवेदनशील आणि एवढी प्रामाणिक असणं. पण काम करू नका, पण आपुलकीने विचारा. असं एवढंच. काय कसं होणार आहे? ही गटर मीटर जे सगळं जे आहे ते इतक्या वर्ष चालवत आलेलं आहे. आता फार मोठे मोठे प्रकल्प पण आलेले आहेत, पण होणार आहे का लोकांना माहित नाही. मग किमान ते होणार नाही. व्यवस्थित तर बोला, आम्हाला लोकांची अशी अपेक्षा आहे. काही घडणार नाही याच्यावर लोकांचा विश्वास आहे.
बरोबर आहे ना. आता म्हणतो वाहतूक कोंडी कमी करणार. आता कुठला नगरसेवक मी सांगतो, नाही, मी म्हणतो आता कोथरूडच्या किंवा नगर रोडची मेट्रो सुरू झाली आहे. किती नगरसेवक मेट्रोने येणार आहेत? महापालिकेत दादा तिथं स्टेशन आहे मेट्रोचं, त्यांच्या घरापुढे स्टेशन आहे. येणार आहेत का? हे येणार नाहीत. हे फॉर्च्युनर काढणार, इनोवा करणार, त्याच्या मागे 4 कार्यकर्ते टू व्हीलर येणार. इथं महापालिकेत पार्किंगला जागा अजिबात शिल्लक नाही. नगरसेवक निवडून आले ना, इथं बघा कशी भांडणं सुरू होणार आहेत. माझी गाडी कुठे लावायची, तुझी गाडी कुठे लावायची, हा सगळा परिसर जाम होणार. मग हे नगरसेवक सुद्धा नाहीत का? हे काय म्हणतात, दुचाकीची संख्या कमी झाली पाहिजे. अरे तुम्ही वापरा आधी, तुम्ही वापरा ना आधी गाड्या. एकही नगरसेवक ते 4 व्हीलरच घेऊन येणार. मी कसं एक तर 9 वर्षाने येणार आहेत, बरेच जण नवीन. मग हे सगळे ना पैसा दाखवणार, मास्क दाखवणार, सगळं करणार. मग ह्याच्यात काय लोक मरणार. आपण टू व्हीलरवर जाणार आहे रोज सकाळी. आता इथून गेल्यानंतर टू व्हीलर बसणार मी. मला कशी पीएमटी आहे का माझ्या ऑफिसला जायला इथून? नाहीच ना. किंवा ह्याला जर जायचं असेल घरी, हा काय करणार? पीएमटी आहे का? नाहीये. बिचारा टू व्हीलर काढणार. कदाचित चुकून म्हणाल मी आज गाडी आणत नाही, तुम्हाला सोड घरी म्हणाल. मी तुमच्याशी चर्चा करून आहे ना, माझं नैराश्य लोकांना जायला लागलं. नैराश्याचा नाही विषय, सगळ्यांची या ही वस्तुस्थिती ऐकूनच नैराश्य येतं. कुणाला आपल्याला येतं तर त्यांना किती येत असेल? सर्वसामान्य मतदारांना किती येतं? गुजरातमध्ये बीआयटी सुरू झाली. तिथं काही लोकप्रतिनिधी बीआयटी वापरायची. तिथं वापरली का कोणी? तिथं रोज एक त्याचं फळी पत्र देतात इकडची बीआरटी काढा म्हणून. काहीतरी म्हणत आपल्याकडे. नाही, हे सगळं कसं आहे ना, नैराश्य आणण्यासारखं आहे का? तर 100% आहे. आता इथल्या व्यवस्थेने असं ठरवलेलंच आहे की आता हम सब मिल बांट के खाएंगे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की पहिल्या वर्षभरात जे नगरसेवक ज्या गाडीतून आले ना, ते पुढच्या वर्षात त्याच गाडीतून येतील याची काही गॅरंटी नाही. गाडी अपग्रेड झालेली असते. पण जर ही व्यवस्थाच अपग्रेड म्हणजे ठराविक मंडळींना अपग्रेड करणारी अशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे दुर्दैव काय वैभव, काही 5-5, 6-6 टर्मचे नगरसेवक आता परत निवडणुकीला उभे आणि त्यांचा प्रचार काय माहितीये का? प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला निवडून द्या. आता 6 टर्म 30-30 वर्ष जर प्रभाग निवडून बदलत नसेल, म्हणजे आता शॉकिंग आहे. तुम्ही झोपडपट्टीत जा कुठल्या पण, तर रिक्षा फिरतात, स्वच्छ, सुंदर, सुरक्षित. तुम्हाला वातावरण हवं असेल तर याला निवडून द्या. आणि समोर चित्र इतकं भयानक असतं ना, म्हणजे खरोखर थेट फसवणूक कशी होत असते ना, हे बघायला मिळते. कुणाला काही घेणं देणं नाही बरं का. म्हणजे इतकी फसवणूक, म्हणजे सगळ्यांना कळते आपण फसतोय, पण पर्याय नाहीये. कुणाला निवडून द्यायची? भाजपला 2017 निवडून दिली, कोरी पाटी होती. काय अपेक्षा आहे आता? किती फरक पडला? किती वाहतूक कोंडी? फक्त उड्डाण पूल करायचे, हे करायचे. विकास आराखड्यातले रस्ते वाढलेत का? नाही वाढलेत. कोणाला काय घेणं देणं? त्याचे रिडेव्हलपमेंटमुळे एवढे प्रश्न पडलेत. युडीसीपीआरचा विषय हा शहर अख्खं याच्यानंतर आपण तो चर्चेला घेत नाही. पण आता आपला वेळ संपतोय. पण नाही, मूळ मुद्दा असा आहे की सर्वसामान्य नागरिकांना त्याचं आकलन नाही. त्यांच्या लक्ष श्वसन नाही. श्वसनाचे आजार सर्वाधिक वाढले ना, त्याला UPCR हा कारणीभूत आहे. आता बांधकाम व्यावसायिकांचं म्हणणं आहे, म्हणजे रस्त्यावर जेव्हा महापालिका काम करते तेव्हा पाणी मारते का? ठीक आहे, प्रत्येक जण प्रत्येकाला काउंटर करतो. एकमेकांवरती बोलत राहणं यात काही म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. तुम्ही एक तो मुद्दा काढला. आता ते पाहता लोक बरं आलं, ते UDCPR आपण वरती व्हर्टिकल म्हणतो, शहर वाढणार. जेवढी उंच इमारत बांधू ना, तेवढाच तो खाली तिचा पाया घ्यावा लागतो. आज तुम्ही 54-52 किलोमीटरचे भुयारी मार्ग करणार आहेत. परत मेट्रो 2-3 ठिकाणी ऑलरेडी भुयारी गेलेली आहे. आज आपल्या पुण्याला खरं पाणी नाही. आपण 2014ला 12-14 असं 2 वेळा एकदम पाण्याचं आवर्षणच, म्हणजे पावसाचंच आवर्षण होतं आणि पाणी नव्हतं. तर त्यावेळेस आपण विहिरी शोधल्या, कुठं हे आहेत ते शोधलं, जुने बोर शोधले. उद्या जेव्हा हे आपण करू, खाली बोगदे ते सगळ्या खालच्या ग्राउंड वॉटरची परिस्थिती काय राहणार आहे त्याचा पण आता हा नाही मुद्दा. आता ठीक आहे, काल घोषणा केली, पुण्यातले लोक इतके सुजानेत लगेच फोन यायला सुरुवात झाली. ते ग्राउंड वॉटरचं काय करणार? बरं, हे सगळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे आपण एवढी सगळी चर्चा केली, ह्याच्यात पर्यावरण तर काय आकाश तूर नाही. म्हणजे आपण ते आता आभाळच आलं. ही यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला तर खरं सांगतो, या एकूण व्यवस्थेचं, या निवडणूक प्रक्रियेचं फलित काय तर ते नैराश्य असं म्हणावं लागेल. जर आपली ही अवस्था होते तर ती सर्वसामान्य मतदार राजरोस जाहीर पैसे खर्चून सरकारी व्यवस्था लावून सगळ्यात शेवटी काय होतं तर त्यांची फसवणूक होते असं दिसतंय. पांडुरंगच्या म्हणण्यानुसार जो 6 टर्म नगरसेवक आहे 30 वर्ष, तो पुन्हा तोच बॅनर लावतोय, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून द्या. गेले 30 वर्ष काय केलं याचा हिशोब कोणी विचारायचा, हा सुद्धा मुद्दा आहे. असे असंख्य मुद्दे आहेत. आता ही निवडणूक जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचार शिगेला पोहोचलाय, वातावरण प्रचंड गरम झालंय, नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. पण या सगळ्यात ही सगळी व्यवस्था ज्याच्यासाठी बेनिफिशरी म्हणून काम करते, त्या बेनिफिशरीपर्यंत खरंच काय पोहोचेल
हा एक आणखी महत्वाचा मुद्दा असणार आहे. मात्र असो, आपल्या देशाची लोकशाही जी आहे ती सक्षम आहे, ती जगात सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात ताकदवान आहे. फक्त तिचं प्रोडक्ट म्हणून शेवटी ज्या गोष्टी येणं अपेक्षित असतं संविधानाला, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, ते होतं का? की बाबासाहेबांना सुद्धा फसवलं जातं खोटं सांगून? असे सुद्धा अनेक मुद्दे आहेत. नेता होणं म्हणजे काय, असे अनेक प्रश्न आहेत जे उत्तमरित्या मतदारांना फसवू शकतील, भुरळ घालू शकतील. ते निवडून येतील. ज्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे असं वाटेल ते काम करतील का? असे असंख्य प्रश्न आहेत. हे जरी असलं तरी निवडणूक हा भारताच्या नागरिकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. दर 5 वर्षांनी, दर 3 वर्षांनी, दर 7 वर्षांनी तो येत राहतो. त्याला कधीतरी एकदा तो या देशाचा नागरिक आहे याचा पुरावा मिळावा म्हणून मतदानाचा अधिकार दिलेला असतो. तो तुम्ही काही जरी झालं, किती नैराश्य आलं तरी बजावायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सर, वैभव सोनवणे.